तर अमोल कोल्हेंविरोधामध्ये आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागात बॅनर्स झळकलेले आहेत। अमोल कोल्हे 5 वर्ष शिरूरमध्ये फिरकले नसल्याची नाराजी या ठिकाणी बघायला मिळते। शिरूर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हेंविरोधात नाराजी असल्याची सुद्धा चर्चा आहे। अमोल कोल्हेंविरोधामध्ये बॅनर लागल्यामुळे चर्चांना उधाण आलेलं आहे। शिरूरमध्ये अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात लढत असणार आहे। अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर। तुषार, खरं तर अमोल कोल्हेंविरोधात आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागात बॅनर्स झळकलेले आहेत। काय नेमकं या बॅनर्सवरती लिहिलेलं आहे? का नेमकी नाराजी आहे? नक्कीच आम्ही एकंदरीत जर आपण पाहिलं तर लोकसभेचं रणशिंग फुंकल्यानंतर अनेक जण एकमेकांवरती खरं तर वेगवेगळ्या पद्धतीने टीका करताना पाहायला मिळतात। तशीच काहीशी टीका बॅनरद्वारे काही नागरिकांनी अमोल कोल्हेंवरती केल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय। आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागात खरं तर हे बॅनर लागलेले आहेत आणि विद्यमान खासदार साहेब 5 वर्ष तुम्ही कुठे होता? कोरोना सारख्या भयंकर परिस्थितीमध्ये तुम्ही मतदारसंघामध्ये का नव्हता? 5 वर्ष मतदारसंघात नाही पण प्रचारासाठी तुम्हाला वेळ कसा भेटला? असे खरं तर बॅनरवरती मजकूर लिहिण्यात आलेला आहे आणि खासदार साहेब तुम्ही उत्तर द्या असंही या बॅनरवरती म्हणण्यात आलेलं आहे। एकंदरीत जर आपण पाहिलं तर लोकसभेच्या अनुषंगाने या संपूर्ण बॅनरची चर्चा शिरूर लोकसभा मतदारसंघात रंगल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय। अमित, निश्चित तुषार, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।